गाजरचा हलवा तर सगळ्यांनीच खाल्ला असेल, पण जर बीटचा हलवा खाल्ला नसेल ना, तर असा हलवा बनवून नक्कीच करून पहा. मोठेच काय तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातील. आणि बीटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणात असतं आणि रक्त वाढवण्याची क्षमतासुद्धा असते. त्यामुळे बीट असं आपण खात नाही, पण जर हलवा केला तर तुम्ही नक्कीच खाल. इथे मी जवळपास 1 किलो बीट घेतलेले आणि त्याचं वरचं साल काढून टाकलेलं आहे आणि छान किसून घेतलेलं आहे. आणि जास्त पाणी पाणी होऊ नये त्यासाठी मी अगदी नॉर्मल असं पिळून घेणार आहे. त्याच्यामुळे त्याची चव जी आहे ना, उग्रपणा निघून जाईल पाण्यामधून. आणि जास्त पाणी नाही काढायचं, अगदी थोडंच पिळून काढायचं आहे. कारण शिजवताना आपल्याला दुसरं पाणी किंवा मी दूधसुद्धा वापरणार नाही आहे, तर त्याच्याच पाण्यावरती आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणि बीटचं जे पाणी मी काढणार आहे ना, तर त्या पाण्यापासून तुम्ही बीटच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता. आणि भाकरी करताना सुद्धा तुम्ही ते पाणी वापरून भाकरीचं पीठ मळा, खूप छान लागतं. असं वाटतही नाही की आपण बीटच्या पाण्याने केलेलं आहे. आणि कलरसुद्धा खूप छान येतो. काही लोक तर असंच सुद्धा पितात. माझ्या पप्पांना तर असंच तुम्ही बीटचं पाणी दिलं ना प्यायला, थोडंसं मीठ टाकायचं आणि द्यायचं, खूप छान लागतं. ते तर खूप आवडीने पितात. तर तुम्ही सुद्धा हे पाणी फेकून न देता हे पाणी पिऊन टाका, किंवा त्या पाण्याचं तुम्ही चपातीचं पीठ मळायला किंवा भाकरीचं पीठ मळायला वापर करू शकता. आता पाहू शकता इथं बीट छान आता आपण पिळून घेतलेलं आहे. एकदमसुद्धा नाही पिळलं आहे मी, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. आणि हे पाणी आता मी कशाला तरी यूज करणार, बघू आता. तर आता इथं माझं तूपसुद्धा संपलं होतं, तर साय होती थोडीशी, त्याचंच मी पटकन तूप काढून घेतलं घरच्या घरी. आणि आता थोडंसं तूप आपण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत. मला जास्त आवडत नाहीत ड्रायफ्रूटमध्ये दुसरे, हे 2-3च आवडतात, त्यामुळे मी हे भरपूर प्रमाणात घेतलेले आहेत. आणि ड्रायफ्रूट्स भरपूर असतील ना, तर चवीलासुद्धा हलवा छानच लागतो. ड्रायफ्रूट्स आता भाजून झाल्यानंतर आपण काढून घेऊयात. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुमच्या घरात सगळ्यांना आवडते की नाही नक्कीच बघा. आणि हो, अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि प्रत्येक रेसिपीसाठी एक लाईक आणि शेअर तर नक्कीच बनतो. तर आता पॅनमध्ये आपण दुसरं थोडंसं तूप अजून टाकून घेऊयात. ताजं ताजं तूप असल्यामुळे स्मेल तर इतका सुंदर येतोय ना की नादच खुळा. आणि आता याच्यामध्ये आपण बीट जे छान किसून घेतलं होतं तर ते टाकून घेऊयात आणि छान भाजायचं आहे आपल्याला. बीटचा किस आपण यात टाकल्यानंतर जवळपास 7 ते 8 मिनिटं आपल्याला छान तुपावरती हा किस परतून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे त्याची जी चव असते ना तुपाची, ती छान त्या किसाला येते. आणि तेच अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण कधी कधी घाई करतो की पटापट सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायला जातो, पण तसं नाही करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती का, आज मी साखर नाही यूज करणार आहे आणि दूधसुद्धा नाही यूज करणार आहे. तर मग आता गोडवा कसा आणायचा, तर एक स्पेशल पदार्थ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि आय होप तुम्ही देखील हेच करा. त्याच्यामुळे टेस्ट जी आहे ना ती एवढी ऑसम येते ना की तुम्ही बीटचा हलवा खाताय असं तुम्हाला वाटणारच नाही. आणि जर तुमच्या जवळपास कुठे ते अवेलेबल नसेल तर मात्र तुम्ही साखर त्याला पर्यायी वापरू शकता. परंतु कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये तो पदार्थ नक्कीच अवेलेबल असतोच. आणि त्याचं नाव आहे मिठाई मिल्कमेड. हे जे आहे अमूलचंही मिळतं, दुसरंही अनेक कंपन्या आहेत, पण अमूलचं मिठाई मेड जे आहे किंवा मिल्कमेड जे आहे ते अत्यंत छान असतं. ह्याच्यावरती डेटसुद्धा असते, तर तुम्ही डेट वगैरे सगळं चेक करून घ्या. इथे मी 200 ग्रामचं मिठाई मेड वापरणार आहे. तर याच्यामुळे टेस्ट जी आहे ना ती एवढी सुंदर येते ना की एकच नंबर. म्हणजे मी तुम्हाला असे शब्दात नाही सांगू शकत, तुम्ही स्वतः करून पहा. आणि याच्यामुळे आहे ना ह्याच्यात दूधही घालायची गरज लागत नाही. कारण जसं आपण मिल्कमेड टाकतो ना त्यानंतर त्याला आपोआप पाणी सुटायला सुरुवात होते आणि त्या पाण्यामध्येच हलवा आपला छान शिजून तयार होतो. तर इथे मी संपूर्ण 200 ग्रामचं जे आहे, 1 किलो माझं बीट होतं, तर 1 किलोसाठी 200 ग्रामचं मिल्कमेड टाकणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडंसं जास्तही टाकू शकता, परंतु एवढं इनफ होतं. तर आता हे छान टाकून मी मिक्स करून घेणार आहे. पाव लिटर दुधाचा मी घरच्या घरीच मावा पण तयार करून घेतलेला. मावाची रेसिपी पण मी लवकरच तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येईल.
तर तो मावा माझा ऑलरेडी तयार केलेला होता 2 दिवसापूर्वी, तर तोच मी वापरणार आहे. आणि टेस्ट जी आहे ना ती या 2च पदार्थांमुळे खूप छान येते. आता हा पाहू शकताय 100 ग्रामच आसपास झाला असेल माझा मावा तो तयार. तर तो मावा ह्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मावा टाकल्यामुळे तर साखरची तर अजिबातच तुम्हाला गरज लागणार नाही. तरीही तुम्ही जर जास्त साखर खाणारे असाल तर तुम्ही टाकू शकता, परंतु काहीच गरज नाही लागत. 1 किलो बीटसाठी 200 ग्राम मिठाई मेड आणि जवळपास 100 ग्रॅम हलवा. मी माप नव्हतं बघितलं किती झाला आहे मावा तयार तो. तर तेवढं टाकून घ्यायचं आहे. आणि जे ड्रायफ्रूट जे आहेत ते आत्ता ह्या स्टेजला तुम्ही टाकले तरी चालतील, कारण त्याला पाणी छान सुटलेलं आहे. आणि आपले ड्रायफ्रूटसुद्धा त्याच्यामध्ये छान एकजीव होऊन जातात. आणि तुपात भाजल्यामुळे तर चव खूपच छान येते. आणि पाहू शकता मी पाणी नाही टाकले तरीसुद्धा ह्याच्यामध्ये पाणी कसं त्याला छान सुटलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच हलवा छान व्यवस्थित शिजला जातो. आता थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. आणि असेल तर थोडंसं जायफळची पावडर टाकली तरीही चालेल, पण माझ्याकडे जायफळ अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी फक्त वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही आहे, फक्त पाणी त्याचं सुकेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. बस मग तुमचा हलवा जो आहे तो एकच नंबर रेडी झालेला असणार आहे. आणि आता पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हे पाणी सुकेल. हलवा छान शिजलेला आहे, त्याच्या कलरवरूनच लगेच हलवा शिजला आहे की नाही ते लक्षात येतं. आता माझा हलवा शिजलेला आहे, गॅस बंद करते. आणि आपण हलवा आहे तो सर्विंग बाउलमध्ये आता काढून घेऊया. नंतर हलवा थंड झाल्यानंतर तुम्ही छान फ्रीजमध्ये ठेवून तो आठवडाभरसुद्धा खाऊ शकता, कारण आपण हलव्यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आणि हलवा पाहू शकता तुम्ही किती डिलिशियस दिसत आहे. आणि हलवा शक्यतो थंड झाल्यानंतरच खावा, पण हलवा पाहून मला तर आता मन राहत नाही, त्यामुळे मी गरम असतानाच थोडासा फस्त करून टाकणार आहे. तर तुम्ही देखील घरी बीटचा हलवा नक्की करा. अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत आवडतो की नाही मला कमेंट करून नक्कीच कळवा. आता ह्याच्यावरती थोडंसं गार्निशिंग करून घेऊयात आणि त्यानंतर आपला हलवा रेडी. मस्त फ्रीजमध्ये ठेवा आणि एन्जॉय करा. अशा छान छान मस्त रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान खात राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.